आपण RTIसाठी ॲप्लिकेशन दिली आहेत, ते घेत नाही आहेत आणि RTIमध्ये प्रश्न पाहून ते विचारायला घ्यायचं की नाही. काय झालं मॅडम? डिपार्टमेंट मी कसं नमूद करणार? तुम्ही मला रिसिव्ह द्या तुमचा अंतर, तुम्ही पाठवून द्या कुठे काढा, मला काय माहिती कुठले डिपार्टमेंट. नाही आता मी हा जर आता पब्लिक पब्लिक इन्फॉर्मेशन. हा बरोबर. आता ही जी माहिती आहे, हा आता ती तुमची इंटरनल माहिती कुठल्या डिपार्टमेंटला असेल ती मी कसा काय सांगणार? मी एसवाड मध्ये काम करतो का? पण हा एसवाडचा मी सहाय्यक आयुक्त आहे का, किंवा मी महापालिकेचा आयुक्त आहे का? मला कसं माहिती असं तुमचं इंटरनल काय असेल? मला ऍक्सेस आहे का तुमचे सगळे डिपार्टमेंट? त्या खिडकीने ते आपल्या ह्याच्या स्लिपचे ते लिहिले सगळं त्या डिपार्टमेंटचे काय काय ते त्यांना नाहीच आहेत ना ते WE आणि ते सहाय्यक ऑफिस डब्ल्यू नाही. हां आपण त्यांना नाही हे एवोनची नाही, तो एकच होतं इन्फॉर्मेशन ती एवोची आहे सर्व्हिस बुक विषयी. ते आयोकडे PIO कडे गेल्यावर ते कन्सर्न डिपार्टमेंटला पाठवतील ना. PIO त्यासाठीच निघलेत ना. नाही ना, एक प्रॉपर असं नाही ना. मी काय बोलतो, माझे प्रश्न खूप साधे आहेत. पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे ना, इथे प्रॉपर एकच नाही ठेवलाय. तुम्ही सांगा ना, काय एक नाही ठेवला? त्याचं पद आहे तिथे, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हे ऑफिशियल पद आहे. इन्फॉर्मेशन ऑफिसर आपल्याला पद नाही ना. का नाही मग ते पद? मग आम्हाला इन्फॉर्मेशन कशी मिळणार RTIच्या अंतर्गत? त्यांनी काय सांगितलं तुम्ही आता घ्या आणि काय नसेल तर तसा शेरा मारून द्या मला. त्यांचे पेपर घेणार नाही नाही, असं कसं? पहिलं माझा मॅटर सॉल्व्ह करा. मी नंबर मध्ये आहे ना. विचार तर आता आम्हाला पण यातलं माहिती नाही. अहो एक RTI ऍप्लिकेशन आली आहे, त्यामध्ये काय विचारायचं मला सांगा पहिल्यांदा तुम्ही. बरोबर आहे, पण आम्हाला आता आम्ही माझा वेळ जातो याच्यामध्ये. मला बाकीच्या ठिकाणी पण RTI टाकायचे. हो हो मान्य आहे, मला सगळं मान्य आहे ना. आम्ही नाही बोललो का? आम्ही नाही बोलले ना घेतो म्हणून. नाही ना, असं आपण नाही का नाही ना. विषय खूप साधा आहे. सचिन गायकवाड नामक इसमाने असा क्लेम केला आहे की तो एसवाडमध्ये इथे कामकाज करतो, इकडचा कर्मचारी आहे आणि त्याने कांजुमा पोलीस स्टेशनला FIR नोंद केलेला आहे. तर पहिल्यांदा हा सचिन गायकवाड नामक इसम इथे काम करतो का, किंवा त्याचं काय इथे एसवाड किंवा BMCचा तो कर्मचारी आहे का, एवढंच माहिती मागितली मी. आणि त्याच्याबद्दल बाकीची माहिती मागितली त्याची. द्यायला काय हरकत आहे तुम्हाला? हे आम्ही केले ना, येऊ मॅडम देतो. मग त्याच्या FIR मध्ये जे जे आलेलं आहे त्याच्या संदर्भात माहिती मागितलेली आहे मी. ती तुम्ही नाकारू शकत नाही. माहिती देत नाही असं नाही म्हटलं सर. आम्ही रिमार्क, आम्हाला कसं रिमार्क टाकावं लागते ना कोणत्या डिपार्टमेंटला पाठवायचं. मग तो तुमचा इंटरनल प्रश्न आहे ना, तुम्ही तो विचार करून करा. याची कॉपी द्या सर. मी सगळे सिस्टमॅटिक कॉपी दिली, झेरॉक्स नंबर आणि त्यासाठी पेज नंबर पण टाकून दिले, तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून. एक पेज नंबरची झेरॉक्स पाहिजे. पेज नंबर 1 इकडे बघा, नाही 2 मी सगळे सिस्टमॅटिक दिलेले. पहिले झेरॉक्स आणि मग हे 3 नंबरचं आहे. पकड जरा, हे 2 नंबरचे, हे 2 नंबर ठेवा. 4 नंबर.
ते 5 नंबरचं पकडा बरोबर पत्र. 6 नंबर. आणि 1 नंबर जे तुमच्याकडेच आहे. हा हे उघडे आहे. हा सगळं उघडे आहे. मॅडम आपल्याला एक RTIचे एक आले ते प्रशांत गंगावणे म्हणून. तर त्यांनी ते पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असे आपल्याकडे वेगळे आहेत का असं ते विचारतो. म्हणजे RTI हां पण ते म्हणत आहेत की स्पेशल अशी एक पोस्ट पाहिजे तुमच्याकडे. मग त्यात तेच सांगितलं आहे तर ते व्हिडिओ कॉल पण म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण चालू आहे ठीक आहे चालेल. हां ते म्हणतात की आपल्याकडे अशी पोस्ट नाही आहे. शिवा मॅडम म्हणतात. मग आम्ही RTI टाकताना काय पोस्ट लिहायची? RTIचा एक प्रश्न होता ते प्रशांत गंगावणे म्हणून विचारतात की पब्लिक इन्फॉर्मेशन RTIची एक वेगळी पोस्ट आपल्याकडे असली पाहिजे. त्यांनी त्या RTIवर डिपार्टमेंट नमूद नाही केलं. ते सचिन गायकवाड आपल्याकडे ते मला वाटतं AC होते वाटतं. सचिन गायकवाड म्हणून इंजिनियर आहेत. बिल्डिंग याला मला असं वाटतं मला सचिन गायकवाड बिल्डिंग डिपार्टमेंट आपली A1चा म्हणजे आपल्याकडची जे SRच्या बाबतीत तो मी पेपर घेतला आहे. बाकीचे हे काय समजत नाही. त्यातील मग पोलीस स्टेशन येते ते सचिन गायकवाड नामे दाखल केलेला दुसरा नमूद काशीनाथ. ते बिल्डिंग डिपार्टमेंटला होते ना ते सचिन गायकवाड. असे बरेच आहेत. 8 RTI आहेत त्यांच्याविषयी. 8 RTI आहेत. 8चं त्यांनी टाकलं ते नाही पतात ना ते. कोणता नंबर आहे टाकला नाही म्हणजे नाही ना असं विषयापासून असं काय समजत नाही. कांजूरना पोलिसांनी ते सचिन गायक नामे इसमाने दाखल केलेल्या FIR नुसार लेटर दिया ऊपर तक गया नहीं. साहब के पास जाकर भी बोलते वहाँ लेटर ही नहीं आया. नीचे वालों भेजा ही नहीं. 11 तारीख को लेटर दिया. रोजी झालेल्या बैठकीचा लेखी अहवाल. दूसरा माल पर जाके दूसरा माल बोले उद्यान विभाग में जाइए. उद्यान विभाग में तो लेटर ही नहीं आया बोल रहे हैं. और अपना रजिस्टर चेक किए पूरा. साहब के पास गया. साहब ने उनको बोला ये रजिस्टर चेक करो लेटर कभी आया है. तो रजिस्टर खोले तो बोले एंट्री नहीं अभी तक आया ही नहीं आपका लेटर. बिल्डिंग डिपार्टमेंटचा हा जयला त्यांचं घ्या ना पेपर तोपर्यंत. हो घेत आहे ना. हां घ्या ना पेपर. काय तुमचे घ्या. ते 11 डिसेंबरची केली का पेपर? हां 11 डिसेंबरची ना. हो. हा पेपर कोणाकडे येते इकडे आहे का कोणाकडे कोणाकडे. तेच वरती जाऊन आलो ते बोलले नाही आहे. मला फोन नाही होता. हे बिल्डिंग डिपार्टमेंट अजून कोणा नंबर आहे तिथं त्याला जरा फोन कर. हॉस्पिटलच्या समोर ते रात्री बसायचं सचिन बोलतो. हे बघा मागे अशी रांग लागलेली आहे. नागरिक रांगेमध्ये आहेत आणि त्यांना विनाकारण ताटकळत बसवलेलं आहे.
विषय एवढाच आहे की माझे आरटीआय घ्यायचे आणि ते आरटीआयचे प्रश्न अडचणीचे असल्यामुळे ते घ्यायचे नाही. की आपल्या त्यांच्या आरटीआयमुळे थांबलेले ते व्हिडिओ चालू आहेत. सचिन गायकवाड आपल्या कुठे नाही लावतो फोन लावतो. नाही इकडे वॉशरूमच्या समोर नाही का त्यांचा रूम आहे. साहेब मला इमिडिएट 2 मिनिटात माहिती देणं अपेक्षित नाहीये, मला फक्त फॉर्म देणं अपेक्षित आहे रिसिव्ह म्हणून. अरे ते सचिन गायकवाड ते आपल्या डिपार्टमेंटला होते का दिल्लीच्या? सचिन काशीनाथ गायकवाड. तुम्ही इकडून या सर, तुम्ही इकडून दारातून या, दारातून या सरांकडे अशी फिरून दारातून या म्हटलं. हा हा. फिरून दारातून या. आणि सचिन काशीनाथ गायकवाड आपल्याकडे होते कोणता? 12 तारीख. इकडे बाजूला सीएफसी 4 नंबर काउंटर सीएफसी मलान भरने का है ना सीएफसी. कहाँ पे हो? ये दरवाजा है ना, दरवाजे के अंदर. तुम्ही मला विचारणारे कोण? तुम्ही कोण विचारणारे मला? विचारतो मी. नका विचारू, तुमचा काय संबंध नाही, कशाला विचारता? आजची तारीख 18. हाँ. अच्छा. आपले आता कार्यरत आहेत का पण? हा ठीक आहे. त्यांच्या संबंधित आहे ना, तिसरा वाडा. तो पहिला आलते कुठे तिला नंबर टाकला नाही ना? नाही इकडे नंबर नाही टाकला 5 नंबरचा. एक नंबर तुमचं काय रिकॉर्ड में चेक किया, बोलती नाम नहीं अप्लीकेशन मांगो अप्लीकेशन करो और डॉक्यूमेंट जोड़ो. चौथी वाली पे वो बताएंगे. हाँ तो वही तो डॉक्यूमेंट की लिस्ट वो चौथी वाली पे आपको मिलेगी. चौथी वाली पे MOH मेडिकल हेल्थ ऑफिसर आधार कार्ड फोन नंबर लिंक बाजूला दारातून आतमध्ये दार आहे ना हे बाजूचं, तिथून आतमध्ये जा. शेवटी सगळ्यात शेवटी मॅडम बसलेल्या आहेत तिथं जा. हे तिसऱ्या माळ्यावर SW डिपार्टमेंटला त्यांच्याकडे वेगळं हे आहे डिस्पॅच मला इथे मिळेल का तिथे मिळेल? तिकडे मिळणार त्यांच्याकडे सगळं मिळणार की हो सगळे त्यांच्याविषयी सगळे. तिसऱ्या माळा कोणाकडे जावं लागेल? घनकचरा व्यवस्थापन. पण मला तुम्ही इथून घ्या आणि हे बघा हे आवक जावक डिपार्टमेंट हे आहे की नाही? तर तुम्ही इथे घ्या आणि तुम्ही पाठवा इंटरनल. SWचा वेगळंच आहे. तुम्ही मला ते सांगू नका. तुम्ही वेगळं आहे मला ते सांगू नका. मी पहिल्यांदा आरटीआय टाकत नाही इथे. मी बऱ्याच वेळा आरटीआय फाईल केलेली आहे. आले तुम्ही ना? हा मला ते हे आवक जावक डिपार्टमेंट ह्याचा टायमिंग जो आहे 2 ते 5 दुपारी आणि सकाळी 10:30 ते 1:30 आहे. मी कुठे जाणार नाही वरती. नाही मी कुठे जाणार नाही. तुमची लोक आमच्यावरती खोटे FIR टाकतात. मी वरती गेलो तर आजही माझ्यावर एक खोटा FIR टाकतील. डिपार्टमेंट एखाद्या महिलेला सांगतील की माझी छेडछाड केली म्हणून. SW डिपार्टमेंट वेगळं. अजून एखाद्या कुणाला पण काही कुठलेही आरोप करतील माझ्यावरती. मी तुमच्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही.
मग मला सांगा SW डिपार्टमेंट वेगळं मी आहे, कुठेही जाणार नाही. तुम्ही मला आवक जाऊ डिपार्टमेंटला मी आलोय हा. आणि पब्लिक प्लेसमध्ये आहे मी. तुम्ही मला इथे रिसिव्ह द्या आणि इंटरनल तुम्ही कुठे पाठवायचं तिकडे पाठवा. तुम्ही कुठे FIR करता. सर मी काय म्हटलं SWMचं जे डिस्पॅच आहे ते वेगळं आहे तर त्यांना लिहून द्या मला त्याच्यावर शिरा की आम्ही इथे घेत नाही. नाही म्हटलं मी आवक जाऊ डिपार्टमेंटला काही जरी दिलं आपले ऍप्लिकेशन तर तुम्ही ते घेतलं पाहिजे. डिस्पॅच आणि वेगळं आहे म्हटलं ते तसं रिमार्क मारा तसा. मला काही हरकत नाही. रिमार्क मारा. मी कुठे जाणार नाही तिकडे. असिस्टंट कलेक्टरचं वेगळं आहे की नाही हे बघा मला तुम्ही जे बोलताय ते मला समजवण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही मला रिमार्क मारून द्या. मी ओरली समजतच नाही. मला रिटर्न भाषा कळते फक्त ब्लॅक अँड व्हाईट फॉर्म मध्ये. ओके नो प्रॉब्लेम. थांबा थोडं थांबा. हे यांचे पेपर काय सगळं त्याच्यात ते SW डिपार्टमेंट आहे. सगळं मला तुम्ही म्हणताय ना ते तेव्हाच मान्य होईल ज्यावेळेला तुम्ही मला रिटर्न द्याल. रिटर्नचा आमचा काय संबंध नाही. आम्ही त्यांना रिटर्न देऊ. तुम्ही आवक जाऊ डिपार्टमेंटला मी जे काही देतोय ते तुम्ही घेतलं पाहिजे. डिस्पेल वेगळं आहे. तुम्ही एका अर्थी ती RTI घ्यायला तुम्ही अप्रत्यक्ष नकार आमचा देता. संबंध नाही. RTI तुमचा संबंध नाही म्हणजे तुम्ही एसवॉर्डचं आवक जाऊ डिपार्टमेंट आहे की नाहीये. तुमच्याशी आमचा काय वैयक्तिक वाद नाही किंवा काही नाही. काय संबंध मग माझा नाही. तुमच्याशी काय वैयक्तिक वाद आहे असं तुम्हाला म्हणायचंय का. आमचा काय आम्हाला माझा काय तुमच्याशी सांगितलंय? काही वैयक्तिक वाद आम्हाला नाहीये. काय सांगले SW सगळे रिपोर्ट सगळे जे पेपर्स आम्ही त्यांच्या तिकडेच पाठवतो. नाव नाही पूर्ण पाहिजे सगळे पेपर मी हे बघा, काही असू दे. हे बघा सगळे मी paper कुठेही जाणार नाही. हा एव्हिडन्स मी कोर्टाला देईल की तुम्ही घेत नाही. हा चालेल ना. कळलं का. चालेल, चालेल. मला मी कुठेही जाणार नाही. तुम्ही मला जे काय आहे मला तुम्ही इथे रिसिव्ह म्हणून द्या. त्याचा इन्व्हॉल्व नंबर टाकून द्या आणि त्या इंटरनेट तुम्ही पाठवायचं तर पाठवा. इंजिनियरचे आहे. नियम दाखवा. नियमावली दाखवा की इथे घेत नाही. शेवटी मॅडम बसले तिथंच आहे. आवक जावक डिपार्टमेंट हे एसवॉर्डचं कशासाठी बनवलेलं आहे. मग हे आवक जावक डिपार्टमेंट कागदपत्रे स्वीकारण्याची वेळ आणि हे साधारणतः तुम्ही पाहता इकडे बृहन्मुंबई महानगरपालिका आवक जावक विभाग हा कशासाठी बनवलाय. मग कुठे FIR टाकताना आनंद वाटतो ना तर आता त्याची इन्व्हेस्टिगेशन तर होणारच ना. साहेब नमस्कार. काय प्रॉब्लेम झाला SWM ची RTI आहे. त्याला सांगा dispatch SWM किती द्या ना. हा. साहेब काय प्रॉब्लेम झाला. आपलं नाव आपलं नाव सूर्यप्रकाश. प्रमोद भंडारे सुरक्षा रक्षक आहे मी. अच्छा इथे तुम्ही येण्याचं कारण प्रॉब्लेम सांगा. इथे तुम्ही येण्याचं कारण मी बोलवलंय का तुम्हाला. इथे सुरक्षेचा काय प्रश्न आहे का. माझं नाव सांगा ना. तुमचं नाही मला हा, मग मला विचारू नका, त्यांना विचारा. त्यांनाच विचारतो. मी काय म्हणतोय SWM चे RTI आपण SWM चे इथे काही SWM पत्रव्यवहार तिकडे तिकडे होतो. सोडा. मग ते त्यांना सांगितले आणि ते RTI ऐकत पण नाही. तिकडे जाणार हा, आहे? RTI तिकडे सगळं आपण तिसरा माळा. पत्रावर घेत नाही ना SWM तिसरा माळा. हा तिसरा माळ्यावर त्यांनी गेला होता साहेब तुम्ही नाही तिसऱ्या ना गेले माळ्यावर. ते इथे तुम्ही मला परत तुम्ही मला विचारताय. मी तुम्हाला परत प्रश्न केला तुम्ही म्हणता मी त्यांना विचार. याला काय अर्थ आहे. तिसरा माळ्यावर पाठवलं. तुम्ही मला विचारताय का काय सगळ्यात पहिलं माझा तुमचा कन्सर्न काय ते मला ते सांगा. मी मी इथे काय अधिकाऱ्यांना विचारलं. मग मला विचारू नका तुम्ही. रिक्वेस्ट करतोय की मला तुम्ही रिक्वेस्ट तिसऱ्या करू माळ्यावर नका. मला विचारू नका. तुम्ही त्यांना सांगा जे काय सांगायचं ते. कारण मी उत्तर तिसऱ्या दिलं. माळ्यावर सांगितलंय तिसरा ना. माळा मी सांगले हा. त्यांना. तिसरा माळा आपली सचिन procedure आहे. गायकवाड आहे. हा. ते SWM चे इंजिनियर आहे. तिसऱ्या माळ्यावर घेतात ते त्यांचे हा, पेपर ते ते- घेतील ते. मग त्यांचे हे पेपर त्यांच्या ते घेत नाहीत पेपर आहे. आता त्यांना चर्चाच करायची नाही आपल्यासोबत तर आपण आपलं काम करून झालेलं आहे. तुमच्याशी मी कुठल्या अधिकाऱ्याने चर्चा करू. मी तुमच्याशी आता बोलत नाहीये तुम्ही चर्चा करू नका. बरं ठीक आहे. मी तुमच्याशी चर्चा करतोय हा, आता. चालेल. हे आवक जाऊ डिपार्टमेंट. आहे, तुम्ही SWM द्या. हा आवक जाऊ तुम्ही याच्यावरती मला शेरा मारून द्या. तुमचं तिसऱ्या माळ्यावर आहे. याच्यावरती मला तुम्ही शेरा मारून द्या की आवक जे काय आहे शेरा राईट्स मध्ये नाहीच आपल्या राईट्स मध्ये ते तिसऱ्या तुम्ही माळ्यावर हे बघा तुम्ही मला शेरा मारून द्या नाही तर मला रिसिव्ह द्या. वरती WM कडे जा. मग तुम्ही असं बोला मग तसं. मग आम्हाला बोलू दे काय प्रॉब्लेम हे बघा मी कन्सर्न डिपार्टमेंटला जाण्याच्या ऐवजी आवक जाऊ डिपार्टमेंटला आलो की नाही. आता एक फक्त माझं एक नाही नाही वन सेकंड तुम्ही एकतर माझ्याशी बोलताय की बोलत नाही ते मला डिफाईन करा पहिल्यांदा. आता मी इंटरफेअर करतो. आता तुम्ही जर इंटरफेअर केलं तर मी उत्तर पण तसंच देणार आहे. योग्य आणि व्यवस्थित कायदेशीर. त्यांनी बोलवलं बरोबर. विचारलं हा पेपर SWM चे डिपार्टमेंटचे जे पेपर आहे बरोबर. ते डायरेक्टली तिकडेच घेतात म्हणून हे तुम्हाला त्यांनी सांगितलं. बरं, आता- आणि मी पण रिक्वेस्ट तुम्हाला करतो. बरं आता याच्यामध्ये सुरक्षा दलाचा इथे येण्याचा काय संबंध आहे तुमचा आणि माझा का. काही संबंध नाही. बरोबर. इंटरनेट- मी काही त्यांनी गैरकायदेशीर काम करतोय काहीच का. करत नाहीये. मी काही इथे अडचण आणतोय का. तुम्हाला डिस्पॅचला रिसिव्ह करत आहेत हा, मग मला- मिळत नाहीये. नाही, रिसिव्ह नाही. त्यांना तिकडे देणार आहेत ते सांगणार आहेत. नाही एक मिनिट सांगतो तुम्हाला मी की भंडारे साहेब रेकॉर्डिंग वरती बोलता आहात. भंडारे साहेब हे त्यांनी मला बघा विचारलं. भंडारे साहेब माझं तुमचं काय म्हणणं नाहीये. मी इथे कुठलाही मी एकटाच आलोय
त्यामुळे प्रश्न असा नाही की मी इथे काही गडबड करेल, काही संबंध येत नाही. बरोबर. हा, आता माझं म्हणणं हे आहे, मी आवकजाव डिपार्टमेंटला इथे आलोय, तुम्ही एकतर घ्या, नाही तर तुमच्या प्रोसिजरने तुम्ही घेऊन मला इथे आणून द्या, मी कुठे जाणार नाही. आवक जावक इथे डिपार्टमेंट आहे मान्य हा. करा. पण SWMचं घनकचरा व्यवस्थापनचं वेगळं आवक जावक आहे, आम्हाला सांगा. मी त्याचा- आम्ही एकच पेपर घेत नाही देत. हे बघा, ते तुमच्या इंटरनल डिपार्टमेंटमध्ये कोण काय त्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही आवकजाव डिपार्टमेंट इथे घ्यायचं आणि इथून तुम्ही तिकडे पाठवायचं. तुम्ही पोस्टाने पाठवा, इंटरनल पाठवा, त्याशी माझं कर्तव्य नाहीये. आणि आमचं नाही तर त्यांचा तो घनकचरा व्यवस्था आमचं काहीच होत नाही. घनकचरा व्यवस्थापन तुमच्या महापालिकेमध्ये येत नाही का? महापालिका प्रश्न आहे. महापालिकेचा घेत नाही त्यांचे ना. असं कसं घेत नाही पेपर तुम्ही? हे बघा, तुमची मला वेगळी तक्रार करावी लागेल. तुम्ही हे सांगू नका, कळलं का? तुमची वेगळी मला तक्रार करावी लागेल आणि तुम्ही त्यामध्ये विटनेस असाल. मंडळी जरा मला कोण आहे? चव्हाण मॅडम आहे. मॅडम नमस्कार. आवकजाव डिपार्टमेंटला तुम्ही जर माझे पेपर घेत नसेल, मला इकडे तिकडे पाठवत असेल, मी वरती कुठेही जाणार नाही. प्रत्येक वेळी तुम्ही अशा पद्धतीने बिहेव करतात ना, ते योग्य नाहीये. साहेब बिहेव नाही, आम्ही तुम्हाला सांगतो. आम्हाला आमचे पण हे सांगितलं असतं ना की हे पेपर घ्यायचे नाहीत म्हणून. SWMचे पेपर कुणी सांगितलं तुम्हाला? निर्देश दाखवा तसे. निर्देश कशाला पाहिजे? काय ऑर्डर्स दाखवा, कुठे आहे हे पेपर घ्यायचे नाहीत, आरटीआयचे पेपर हे घ्यायचे नाहीत, आरटीआयचे जे काही डिपार्टमेंट सगळं हा, वेगळं आहे. हे मला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला ज्या ऑर्डर्स असतील ना, त्या तुम्हाला लिखित स्वरूपात दाखवा. लिखित स्वरूपात दाखवा. तुम्हाला जर आरटीआय घ्यायचे नाहीत ना, तर तुम्ही लिखित स्वरूपात दाखवा मला ते. हे बघा, आपण हे आरटीआय टाकलेले आहेत आणि हे आरटीआय आपण याला देत आहोत. असे आपण 8 वेगळे आरटीआय हे केलेले आहे. या मागचा तपशील असा आहे की सचिन काशीनाथ गायकवाड हा एक इसम आहे, ज्याला मी प्रत्यक्ष ओळखत नाही, परंतु त्याने कांजुमार पोलीस स्टेशनमध्ये एक खोटा FIR माझ्या विरोधात केलेला आहे. नंतर या. आणि अर्थात खोटे FIR कसे करतात ते काय मला वेगळं सांगायची गरज नाहीये. तर आता मी फक्त इथे याच्यामध्ये हा नक्की इसम जो स्वतःला महापालिकेचा कर्मचारी म्हणून क्लेम करतोय, तो नक्की महापालिकेचा कर्मचारी आहे का, किंवा त्याचा नियुक्तीचा तपशील काय आहे, या सगळ्या बाबी मी त्यांना विचारतोय. आणि हे अडचणीचे प्रश्न त्यांना वाटत आहेत आणि ते अडचणीचे प्रश्न त्यांना वाटत असल्यामुळे तर हा जो RTI आहे ते घेत नाहीयेत. बरं, त्याच्या FIR मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच गोष्टी मी मागतो, मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टी मागत नाही. त्याच्या FIR मध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की त्याच्याकडे कुठला तरी संदर्भ क्रमांक सहाय्यक अभियंता घकव्य घनकचरा व्यवस्थापन 10157 S दिनांक 3/11/2025 चे पत्र आहे, असं त्याचं म्हणणं आहे. हे त्याने FIR मध्ये नमूद केलेलं आहे. तेच पत्र मी ह्यांच्याकडे RTIच्या माध्यमातून मागतोय. आता हे पत्र मला द्यायला काय हरकत आहे? 15 दिवसानंतर. तिसरे बाबाशी मी मागतोय की त्याच्या म्हणण्यानुसार FIR मध्ये तो असं म्हणतो की दिनांक 30/10/2025 रोजी माननीय उपायुक्त परिमंडळ 6 व माननीय सहआयुक्त S विभाग यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तर ठीक आहे, ती बैठक झाली होती, तर त्याचा लेखी अहवाल द्या असा माझा प्रश्न आहे. आणि तो लेखी अहवाल द्यायला यांना काहीच हरकत नाही झाली असेल तर. त्यानंतरचा प्रश्न माझा असा आहे की त्याने काही लोकांची त्याच्या FIR मध्ये नावं नमूद केलेली आहे. अजय सातव हा सुद्धा इसम या ठिकाणी महापालिकेमध्ये कर्मचारी असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? सचिन गायकवाडचं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात मी त्याची माहिती मागितलेली आहे. अजय सातव झाल्यानंतर त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया आणि पुढे मधुकर मतसागर हा पण इसम सचिन गायकवाडच्या मते महापालिकेचा कर्मचारी आहे. तर मी तेच मागितले, महापालिकेचा कर्मचारी असेल तर त्याची मला डिटेल्स द्या. आपण आता पुढे जाऊया. पुढे याच्यानंतरचा RTI जो आहे तो दिनकर राठोडच्या नावे आहे. दिनकर राठोड हा इसम महापालिकेचा कर्मचारी आहे असं कोण म्हणतं? तर सचिन गायकवाड त्याच्या FIR मध्ये असं नमूद करतोय. तर मला ते कन्फर्म केलं पाहिजे की नक्की तो इसम दिनकर राठोड जो आहे तो महापालिका कर्मचारी आहे का. तर त्या संदर्भात हा RTI आहे. पुढे जाऊया आपण आता. यानंतरचा माझा जो प्रश्न आहे, रोहन शेरावत नामक इसम हा महापालिकेचा कर्मचारी आहे असं सचिन गायकवाडचं म्हणणं आहे. त्याने ते FIR मध्ये नमूद केलेलं आहे.
त्याच्याबद्दल मी रोहन शेरावत बद्दल सुद्धा मी माहिती मागितली आहे की या इसमाबद्दल मला माहिती द्या. आता हे जे सगळ्या माहिती आहे ती माहिती द्यायला त्यांना काय हरकत नाही. सर्वात शेवटी 8 नंबरचा जो RT आहे तो मी त्यांना या ठिकाणी मांडले. त्याचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना आणि जे काही कंत्राटी कामगारांना घेऊन आलो होतो, तर BMCने नक्की त्या कंत्राटी कामगारांना पाठवलं होतं का? तर जर पाठवलं असेल तर त्या कंत्राटी कामगारांची आणि BMC कामगारांची मी यादी मागवलेली आहे. का यांनी बाहेर परस्पर दुसरीच माणसं आणून गुंड आणून किंवा काही अशा पद्धतीने चोऱ्या केल्या होत्या का? या संदर्भात माझी विचारणा आहे आणि हे मी शांतपणे विचारतोय. हे घेत नाही आणि हे RTIच मुळात घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच मला FIR मध्ये ज्या नमूद बाबी त्या क्रॉस चेक करता येत नाही. यांच्या विभागाकडून मला तशा पद्धतीने करता येत नाही. यांचं म्हणणं असं आहे मी वरती जावं तिसऱ्या मजल्यावर बोलता ना तुम्ही? तिसऱ्या माळ्यावर जे घनकचरा व्यवस्थापन डिपार्टमेंट आहे ना, त्यांचं डिस्पॅच काउंटर वेगळं आहे. त्यांचं एक सेपरेट डिस्पॅच आहे. मग हे कशासाठी आहे? म्हणजे हे वॉर्डचं डिस्पॅच आहे. मग इथे का लिहिलं नाही तसं तुम्ही की घनकचरा व्यवस्थापनचं आम्ही घेत नाही? कुठे पाठी आहे? म्हणजे मी आलोय म्हणून नियम केला आहे का अगोदरपासून नियम आहे? जर पूर्वीपासून नियम असेल तिथे पाठी असली पाहिजे. म्हणजे आता ते म्हणताय काही आर्ग्युमेंट करू नका, म्हणजे यांना 5 वाजेपर्यंत टाइमपास करायचा आहे जेणेकरून मला आज हे देता येणार नाही किंवा आज यांना घेणं यांच्याकडून यांना. हे बघा अशा पद्धतीचे कर्मचारी आहेत, यांच्यावरती कारवाई का करू नये? हा कोणाच्या दबावाखाली काम करतायत? FIR दाखल करताना, एखाद्याची मालमत्ता पाडताना, निष्कासित करताना गैरकायदेशीर पद्धतीने किंवा लोकांना त्रास देताना, नियमबाह्य पद्धतीने करताना हे सुपाऱ्या घेऊन काम करतात का? हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. आता मी तुम्हाला एक याहीपेक्षा इंटरेस्टिंग बाब दाखवतो आणि ती तुम्हाला मी सर्वांच्या साक्षीने इथे जे काय तुम्ही पाहता इथे त्या संदर्भात पाहतोय. आपण बघूया. हा मॅडम, फायनली तुम्ही घेणार आहात की नाही? तुमचे डॉक्युमेंट मॅडम फायनली तुम्ही डिस्पॅचला घेणार आहात की नाही माझी RTI? मॅडम आपलं नाव सांगा आणि आपण घेणार आहात की नाही तेवढं सांगा. सर प्रश्न असा आपलं नाव सांगा. तुम्ही डिपार्टमेंटला बसलेले आहात, तुमच्या गळ्यात आय कार्ड पण मला ते दिसत नाहीये, पण तुमचं नाव सांगा कृपया आणि तुम्ही घेणार आहात की नाही घेणार तेवढं सांगा मला. सर तुमचं आय कार्ड मला दिसत नाहीये त्यामुळे मला तुमचं नाव वाचता येत नाही. तुम्ही तुमचं नाव सांगा. महेश गावेलकर, हा प्रभारी हेड क्लर्क म्हणून ते आहे. हा तर मग संबंधित SWNच्या माणसानं तिथे जे डिस्पॅच घेतात त्यांना खाली बोलवलंय, थोडा वेळ थांबा. बस. ओके. आणि मॅडम तुमचं काय नाव? तुम्ही तर डेस्कवर बसलेला आहात, तुमचं नाव सांगितलं पाहिजे ना. ते तिकडून येऊन सांगतात त्यांचं काम काय तुमचं काम काय, मला कसं कळणार? मी तर बाहेरचा माणूस आहे. ऐका ना, हेड क्लर्क म्हणून बोललोय ना मी तुमच्याशी. मी कोणाबरोबर? ॲज अ हे हेड क्लर्क म्हणून तुम्हाला सांगितलं ना, त्यांनी मला सांगितलं ना. पण त्यांचं नाव सांगायला हरकत काय? असं नाव सांगा, नाव सांगा. सोनाली मोटघरे. बस. काय? सोनाली मोटघरे. सोनाली मुडगरे. ओके. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक इंटरेस्टिंग बाब दाखवतो. हा आपण बघतो इथे आवक जावक डिपार्टमेंट आहे. इथे काही अशा पद्धतीची सूचना नाही की इथे पेपर्स कुठले पेपर्स घ्यायचे कुठले पेपर घ्यायचे नाही. सर्व पेपर या ठिकाणी घेतले पाहिजे. ते त्या पद्धतीने घेत नाहीत आणि त्यांनी मला थांबायला सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की घनकचरा व्यवस्थापनाचे काही माणसं खाली येतात पेपर घ्यायला. अर्थात आपण आता तोपर्यंत या ठिकाणी आपण समोर आलेलो आहोत आणि समोर आलं की एक कॅन्टीन आहे आणि हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो. चाय कितने की यहाँ पे? हा 10 रुपयाचं. ते समोर ठेवलेलं बर्नीमधलं हे जे काय आहे हे ह्याची काय कॉस्ट आहे? सगळ्यांची कॉस्ट सांगा ना पटापट. हाँ खरीदने का है मुझे, किसी को दिखाने का है. तुम्ही कोण आहात? तुम्ही कॅन्टीन चालक आहात का? मग कोण आहात तुम्ही? हाँ देखभाल करता हूँ. आप देखभाल कर रहे हैं? मतलब किसकी देखभाल कर रहे हैं? कैंटीन की देखभाल कर रहे हैं, खुद की देखभाल कर रहे हैं? खुद की देखभाल कर रहे हैं. और फिर यहाँ पे क्या कर रहे हैं फिर आप? चाय पिया बैठा हूँ. हाँ चाय पिया बैठा हूँ. चाय पिया बैठा है. अच्छा व्हेरी गुड. हे बघा हे समोर जे आहे
हे बघा, हा माणूस पैसे देतोय आणि ही यांची कॅन्टीन आहे. हे बघा, आणि हे समोर तुमचं आवक जावक डिपार्टमेंटच्या समोरच आपण अगदी आहोत. मी मगाशी आहे आवक जावक डिपार्टमेंटच्या इथे होतो. आजही आता सुद्धा तिथे रांग आहे आणि आपण आता इथे आलेलो आहोत. तो बघा, हे कॅन्टीन चालक आहे. त्यांनी पैसे आतमध्ये ठेवले. त्यांनी 5 माणसाचे 60 रुपये दिलेले आहेत, जे काय असेल, आणि यांनी पैसे आतमध्ये ठेवलेत. हे या ठिकाणी पैसे हाताळत आहेत आणि ही कॅन्टीन चालवत आहेत. म्हणजे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, कॅन्टीन चालक आहेत आणि या पद्धतीने अशा पद्धतीने कॅन्टीन चालवत आहेत. आप कैंटीन चलाते हैं क्या यहाँ पे? आपका नाम क्या है? कैंटीन चलाने का ऑर्डर है क्या आपका? कैंटीन चलाने का ऑर्डर है क्या आपके पास? कैंटीन चलाने का ऑर्डर है क्या यहाँ पे ऐसा ओपन स्पेस में? ओपन स्पेस में कौन से साहब को बोलूँ? नाम बताइए साहब का, किसने आपको परमिशन दिया? जल्दी. वो आदमी खड़ा है ना, कौन आदमी खड़ा है? वो मेन मालिक उससे जाओ. कौन मेन मालिक? वो चश्मा लगा के. आप कौन है फिर? आप कौन है? मैं तो इधर बैठा हूँ. कैसे बैठे आप? ऐसे कैसे इस वार्ड में आके बैठ सकते हैं? कोई भी आदमी बैठ सकता है क्या यहाँ पे बिना काम के? आई कार्ड दिखाओ, आई कार्ड दिखाओ आपका. बराबर है ना, आई कार्ड दिखाना चाहिए ना भाई. हाँ, दिखाओ आपका आई कार्ड. आईडी दिखाने का, कहाँ करने का, कहाँ बैठे हो, सही बात है. देखो दो. एकता इंटरप्राइजेस, नेम ऑफ द एम्प्लॉई जिब्राइल, एम्प्लॉयमेंट आधार कार्ड नंबर 671908532566, मेंबर आय डी 2017000027. फोन नंबर जे आहे, फोन नंबर 9187790739. डेजिग्नेशन डिजास्टर डंपर ड्राइवर, ये स्वाड है ना. अपन डंपर ड्राइवर है ना. फिर आप कैंटीन कैसे चला रहे हैं? बैठे हो आराम से. फिर आप पैसे कैसे ले रहे हैं? डंपर ड्राइवर ऐसा काम करता है क्या? सही, थोड़ा लंच के टाइम वो अपना इधर टाइम पास होता है. हाँ. गाड़ी लाके खड़ा किया, चाय किया, पहचान किया, सब लोग बैठ जाते हैं. तो आप डंपर ड्राइवर है. हाँ, फिर कौन से डंपर पे काम करते हैं आप? डिएस्टर के. हाँ, डिएस्टर. डिजास्टर. आपका अपॉइंटमेंट है कुछ? अपॉइंटमेंट? चलो. हाँ, रुको रुको रुको. इधर ला, मैं- इधर ला. रुको, मैं. हाँ, अपॉइंटमेंट है कुछ आपका? कुछ नहीं, जाओ. हाँ, ये देखो, फिर यहाँ पे बैठे तो आपका अपॉइंटमेंट होना चाहिए ना. ये कौन सा आईडी है, हमें कैसे पता? का ड्राइवर हूँ, जाके कंप्लेंट करोगे. किसका ड्राइवर है आप? डिएस्टर का. डिजास्टर का. कंट्रोल का. कंट्रोल का ड्राइवर हाँ, है, जाओ. बराबर. हाँ. तो अभी आप यहाँ पे कैंटीन चालक नहीं है, कंटिंग चालक में नहीं हूँ. बराबर. चाय पिया, बैठा हूँ. तो आपने तो पैसा लिया, इसमें डाला. अरे पैसा सब गांव के हैं, पहचान कौन से गांव के? कौन से गांव के? और आप यहाँ पे जो बोल रहे हैं ना कि ये कैंटीन किसका है, मुझे बता दो पहले. आप मालिक है इसके? ध्यान से सुनिए, आप मालिक है इसके. आपका नाम? अशोक कुमार गौतम. आई कार्ड दिखाइए. आप कौन हो? आई कार्ड दिखाइए. आप कौन हो पहले बताओ. आई कार्ड दिखाइए. आप कौन हो पहले बताओगे. मैं जो भी हूँ, आई कार्ड दिखाइए. आप कौन मैं हो? पब्लिक हूँ और मैं पब्लिक प्लेस में आप कैंटीन चला रहे हैं, तो मुझे जानकारी होनी चाहिए. मैं चाय पीने से पहले जानना चाहता हूँ. मैं कैंटीन मालिक हूँ. 1 सेकंड. मैं चाय पीने से पहले जानना चाहता हूँ आई कार्ड ये किसकी है? अतिरेकी की है, टेररिस्ट की है, किसकी है, मैं जानना चाहता हूँ. कौन हो? आप मैं कौन हो? यहाँ का, मैं यहाँ पे इस वार्ड में आया हुआ एक नागरिक हूँ. हाँ, नागरिक हो ना. हाँ. वीडियो क्यों बना रहे हो? वीडियो वो आपका सवाल नहीं है. मैं वीडियो कभी भी कहीं पे भी बना बनाओ सकता ना, हूँ. तब बात मत करो. आपको आई कार्ड दिखाने का है या नहीं दिखाने का है? क्या लोग हैं यार. आपको आई कार्ड दिखाने का है या नहीं दिखाने का है? मत बोलो.
आपको आई कार्ड दिखाने का है नहीं दिखाने का आप बात करो। ये कैंटीन किसका है? कैंटीन किसका है? कार्ड नहीं है। कैंटीन किसका है फिर? कौन चलाता बोल रहा है? हूँ ना, मेरा है मतलब आपने चला रहा हूँ ना कैंटीन। दिखाओ उसका पेपर। ऐसे कोई कौन से भी कैंटीन कर सकते हैं? कौन सा डिपार्टमेंट? मेंटेनेंस डिपार्टमेंट से मेंटेनेंस वो मत बताओ मुझे। आपके पास कैंटीन चलाने का ऑर्डर है क्या? मुझे और कैंटीन चलाने का ऑर्डर है क्या उतना बता ऑर्डर दीजिए। मांगने का था, आप जाओ डिपार्टमेंट में जाओ। आप मुझे धक्का मार रहे हैं। नहीं मैं आपको कुछ नहीं पुलिस कर रहा कंप्लेंट हूँ। करो। आप मुझे धक्का, आपने मैं छू रहे, आपको देखो कुछ नहीं छू बोल रहे, रहा हूँ। आपने मुझे आपको- छुआ। आपको मैं ऑर्डर शांति कॉपी से जो बात कर चाहिए रहा ना, वो हूँ। डिपार्टमेंट में मैं जाओ शांति मांगो। से बात कर रहा हूँ। आप मुझे धक्का मार रहे आप हो कौन? पहले ये तो पब्लिक बताओ। प्लेस में धक्का मार रहे पब्लिक प्लेस में क्या पब्लिक आपको मार प्लेस में रहा आप हूँ धक्का क्या? मार रहे हैं आप। समझे क्या? मैं पुलिस को बुलाऊंगा, आपको अरेस्ट करूंगा। मैं मैं पुलिस को बुला के अरेस्ट आप करूंगा। हो कौन? आप हो कौन? मैं सीधा सवाल कर रहा हूँ। मैं इस कैंटीन में चाय पीना चाहता हूँ, हाँ, तो पियो ना, बैठो। पैसा भी मैं देके पियो चाय ना। पीना चाहता हूँ, लेकिन मैं मुझे मना पता किया हूँ होना आपको चाहिए चाय मत कैंटीन पियो कौन करके। चला रहा है। मैं चला रहा हूँ। ये बोल रहा हूँ यशवाड़ के अंदर, यशवाड़ के प्रीमाइसिस के अंदर ये कैंटीन कौन चला रहा है मुझे पता होना चाहिए। आपको। बताया ना, मैं चला रहा हूँ अशोक। मैं नहीं, मतलब आपके ऑर्डर से का कैंटीन चलाने का या ऐसे रखा है यहाँ अरे पे? तो मैं क्या बोलता हूँ, आप मांग के लो ना। किसके मांग के लूँ? मैं आपसे ही मांगूंगा ना। मेरे से मत डिस्प्ले मांगो। किया है क्या यहाँ पे डिस्प्ले किया है क्या कुछ? ये रेट, ये आपने जो ये डिस्प्ले किया है तो पता चलता है आप क्या क्या बेच रहे हैं। तो कैंटीन चलाने का ऑर्डर डिस्प्ले किया है क्या? प्रॉब्लम क्या सर, वो बोलो। प्रॉब्लम यही है कि आप मुझे वो दिखाओ क्या जो भी है। आपको बताओगे मेरे को? वो मैं कोई कौन भी हूँ कुछ बता भी नहीं, मांगने आएगा। मैं कौन हूँ ये बात में अलग है। आपको मुझे दिखाने का, ये देखो ये सब कैंटीन चला रहा है ऐसा ये बोल रहा है, लेकिन इसके पास ऑर्डर नहीं है। इसके पास कुछ ऐसा नहीं है, ऐसे ही यहाँ पे कैंटीन चला रहे हैं ऐसा यहाँ के इनका मानना है। और ये यहाँ पे बैठे हैं इनका, और ये सब इलीगल वे से कैंटीन चला रहे हैं ऐसा प्रतीत होता है। हम इसकी तह तक जाएंगे और इसकी तह तक हम जाएंगे, इसकी तह तक जाएंगे हम। पहुंची गई। अरे यार तुम्हारे गाँव में 2 ग्राहक भी भाग तुमको क्या फर्क पड़ता है? तुम तो डंपर चालक है ना। सामने वाला का घाटा लग रहा है ना। तुमको क्या फर्क पड़ता है? उसने मुझे आई कार्ड दिखाना चाहिए। बोलो ना, क्या तो प्रॉब्लम है? आप मुझे आई कार्ड दिखाओ। ये कौन कैंटीन सा आई कार्ड चलाने चाहिए का, आपको? ये कैंटीन चलाने का आपके पास ऑर्डर है क्या? सीधी बात बैठोगे है। तभी दूंगा कि ऐसे वीडियो भाई तो नहीं, आप वीडियो के सामने दिखाओ। वीडियो के सामने दिखाओ। वीडियो को मांगने वाले? वीडियो के सामने दिखाओ। वीडियो के सामने दिखाओ आप। अपना आईडी कार्ड दे दो। वीडियो के सामने दिखाओ आप। मित्रांनो, हा जो माणूस तुम्ही बघताय ना, हा कॅन्टीन मध्ये सातत्याने दिसतो. अनेकांचं म्हणणं असं हा कॅन्टीन चालक आहे आणि याच्याकडे कुठलं तरी काहीतरी फालतू आय कार्ड त्यांनी दाखवलं ज्याचा काही ऑथेंटिसिटी नाही आहे. आणि हे मी तुम्हाला का सांगतोय की हे आवक जावक डिपार्टमेंट, हा एस वॉर्ड, आणि हा जो माणूस इकडे बसला आहे, पुन्हा एकदा त्याचा चेहरा बघून घ्या. हा जो माणूस इकडे बसला आहे याचं याने ह्या गोष्टीमध्ये आपण बघितलंय त्या ह्या माणसाने, म्हणजे हा इथे बसलेला माणूस आहे तो 4/11/2025 रोजी जे माझी चोरी झालेली आहे डेब्रिजची, त्या डेब्रिजच्या चोरीमध्ये हा तिथे होता. आणि याने त्यावेळेला असं क्लेम केले होते त्याला विचारल्यानंतर की तो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्यांनी क्लेम केलं होतं. आणि त्याचं म्हणणं होतं मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे तिथे ते डेब्रिज आणि ते सगळं काही लोखंड किंवा बाकीच्या गोष्टी उचलायला आलेलो आहे. परंतु हा माणूस आहे, हा एस विभाग उपहारगृहामध्ये, हा मला अनेकांनी सांगितलं की ते उपहारगृह चालवतो. आणि आज मी आरटीआय टाकलेलं असताना आज समोर मला दिसला, हे बघा एस वॉर्डचं उपहारगृह, म्हणजे त्या दिवशी 4 नोव्हेंबर 2025 रोजी हे बघा कसे घाबरून बंद करतात. हे बघा कसे घाबरून बंद करतात. इलिगल पद्धतीने हे कामं चाललेली आहेत. ह्या अशा गुंडांना जमा करून एस वॉर्डने 4/11/2025 रोजी पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि ते आपण या ठिकाणी आता पकडलेलं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी उलट माझ्यावरतीच पोलिसांना हाताशी धरून, आणि अर्थात पोलिसही त्याला मिळालेले आहेत, कांजूरमार्ग पोलीस स्टेशन मिळालेले आहे, त्यांची फार मोठी सिंडिकेट असते आणि हे लुटारू आहेत एक प्रकारे, अशा पद्धतीने लोकांचं म्हणणं आहे. मला काय त्यामध्ये माहिती नाही, पण मी ते कन्फर्म करणार आहे. आणि या संदर्भात ते अशा पद्धतीने बघा आरटीआय सुद्धा घ्यायला नकार देतात. मॅडम काय झालं? ते खाली येणार होते आरटीआय घ्यायला, काय झालं त्याचं? आले नाही अजून. मग कधी येणार ते? 5च्या नंतर आल्यानंतर तुम्ही म्हणाल वेळ संपली. नाही तसं नाही. मग? तुमची आरटीआय घेऊन तिकडे त्या डिपार्टमेंटला गेलेली आहे. हां. तर ते तुम्हाला ओसी आणून देतील आता. कुठे आरटीआय घेऊन? मग आरटीआय तर माझ्याकडेच आहेत. कोण घेऊन गेले? तुम्ही जे आरटीआय त्यांची त्या डिपार्टमेंटचे व्यक्ती आले होते ना. मला काय माहिती, मी ते इथे उभा आहे मागापासून. ते बाहेरून लोक आले का? हे बघा मॅडम, आरटीआय माझ्याकडे आहेत. मला तुम्ही आरटीआयचं
मी काय करू मग त्याला? मला माझी आरटीआय माझ्याकडे आहे, तुम्ही मला रिसिव्ह देणार आहात की नाही तेवढं फक्त सांगा. हे डिपार्टमेंटचे घनकचरा व्यवस्थापन डिपार्टमेंटचे जे व्यक्ती आता आले होते ना, हा. ते आरटीआय तुमचे घेतील रिसिव्ह करून आणि तुम्हाला ओसी कॉपी देतील. कुठे आहेत मध्ये ते आता बाहेरूनच तर आले होते हसमुख ते? बाहेरून. मला ते सांगू नका की ते 50 माणसं बाहेर आहे, मी कसं काय ओळखणार कोणाला? ते तुमचं काम आहे. डिपार्टमेंटचे व्यक्ती आले होते ना तुमच्याशी मॅडम, बोलले पुन्हा आपण होते. परत फिरून त्याच ठिकाणी येतोय. हे बघा, मला काय त्याच्याबद्दल इंटरेस्ट नाहीये. हे माझे आरटीआय मी तुमच्या टेबलवर ठेवतो, तुम्ही कोणाकडे द्यायचे आणि मला रिसिव्ह करून द्यायचं, तुम्ही तुमचं द्या आणि मला फक्त स्टॅम्प द्या रिसिव्हच्या. माझ्याकडे भरपूर वेळ नाहीये, मला दुसरीकडे पण जायचंय आणि हे रिसर काम झालं पाहिजे. पण ते आता आले होते त्यांचे- ते मला सांगू नका तुम्ही, ते मला सांगू नका. ती माझी जबाबदारी नाहीये. मी आलो इथे, ही तुमची जबाबदारी. मला हे या पद्धतीने हे करायचं आणि जर आजच्याच मला जर याच्यावर रिसिव्ह स्टॅम्प मिळाला नाही तर मी FIR करणार. मला कायदे चांगले कळतात. पेपर घेत नाही असं नाही म्हटलं सर, पेपर घेत तुम्ही नाही. घेत- डिपार्टमेंटचं हा. रिलेशन. बोला, आपलं काय इथे काम आहे? काय नाही, मी बोलवतो म्हणून हां, बरं ठीक आहे. मला बोलवतो म्हणून अर्धी असं काय कुणी बोलवलं होतं तुम्हाला? त्या आतमध्ये बोलतो पण काय झालं काय झालं? आपलं काही कामच नाही, आपण विचारूच नका. बरं ठीक आहे, ठीक आहे, ओके. मॅडम प्लीज, माझा वेळ जातो. मी गेली 1 तास इकडे थांबलो. आमचे हेड क्लर्क अत्यंत सर विनम्र गेले पद्धतीने, अत्यंत रिक्वेस्टफुल पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय की प्लीज मला कृपया रिसिव्ह म्हणून द्या. आता सर तुम्ही पण बघत आहे किती रांग लागलेली आहे, बघितलं ना. मी त्याच्या अगोदर आलोय. रांग माझ्या मागून सगळी निघून गेलेली आहे. तुमच्या मागे रांग होती, बरोबर बरोबर. तुम्ही आधी आले, बरोबर. तर मग आता तुमचा जो विषय आहे थोडासा तो म्हणजे हे झाला. काहीच विषय नाही. तुम्हाला इथे कशासाठी बसवलं? आवाजाव डिपार्टमेंटला नाही, पत्र नाही. घ्यायला बसवलेलं आहे पत्र घ्यायला आणि बसवलं. डिस्पॅच करायला बसवलेलं आहे. मला नंबर द्या आणि मला जाऊ द्या आवाजाव डिपार्टमेंटचं एक काम तुमचं घनकचरा करून घ्या. व्यवस्थापनशी रिलेटेड आहे तुमची आरती आहे, तर मॅडम. त्यांचं घनकचरा व्यवस्थापनचं हा. त्यांच्या डिपार्टमेंटचं जे डिस्पॅचचं आहे काउंटर, हे बघा, त्यांचं डिपार्टमेंट आमचं डिपार्टमेंट असं काय करू नका. हे ते महेश सर येतात. महेश सर. हा, तुमचं डिपार्टमेंट यांचं डिपार्टमेंट त्याचा काय संबंध आहे? मी एसवॉर्डला देतोय. जे काय PIO आहे त्याचं बघा, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, एसवॉर्ड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई, 2nd फ्लोअर, नियर मंगतराम पेट्रोल पंप, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडूप वेस्ट, मुंबई 78. हा माझा पत्ता आहे की नाही? आवक जाऊ डिपार्टमेंट तर हेच आहे. तुम्ही इथेच घेतलं पाहिजे. मी इकडे जा तिकडे जा नाही करणार. तुम्हाला पाहिजे असल्यास इथे तुम्ही घ्या आणि तुम्ही पोस्टाने तुमच्या कुठल्या डिपार्टमेंटला पाठवा, बाय हँड पाठवा, इतर कुठल्या वेने पाठवा, माझी काही हरकत नाही. हा, तर ते महेश सर असं तुमचं बोलणं झालं. हे बघा मॅडम, ते महेश सर वगैरे कोण? महेश सर वगैरे ते मला ते सांगू नका. मी तुमच्याकडे आलेलो आहे. आले होते ते म्हणजे डिपार्टमेंट. मी कोणाशी बोलणार नाही या ठिकाणी. मी या ठिकाणी कोणाशी बोलायला आलो नाही. मी फक्त माझे पत्र द्यायला आलोय. उगाच तुम्ही मला पॅनिक करून माझ्याकडून काय असं ऍक्टिव्हिटी करून घ्यायची इच्छा आहे का तुमची? की मी पॅनिक व्हावं, मी काहीतरी गडबड करावी, मग तुम्हाला माझ्यावर FIR टाकता यावा? मनुष्य मग तसं मग काय करायला पाहिजे सांगा मला? डिपार्टमेंटला गेले हा, एक व्यक्ती म्हणून विचार करा.